श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थांच्या चरणी त्रिवार वंदन करूनच आजच्या भागाला सुरुवात करूया. स्वामींचा आशीर्वाद आपण सर्व स्वामी भक्तांना कायम सुखावत राहो आणि स्वामी प्रचिती सर्वांना मिळो, ही माझी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग आजचा स्वामी महाराजांचा अनुभव पाहूया. आपल्यापैकी बरेच जण स्वामी महाराजांवर खूप श्रद्धा भक्ती असणारे, तर काही स्वामी महाराजांच्या सेवेत अविरत असतील. प्रत्येकाला स्वामी महाराज कुठल्या न कुठल्या रूपात त्यांचा आशीर्वाद कायम देत असतात. एकदा सर्व स्वामी महाराजाकडे सोपवून दिलं की ते सर्व काही सुरळीत करतील, हा एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. एक पॉझिटिव्ह थिंकिंग जसं आपल्यातली निगेटिव्हिटी देऊन करून आपल्यात एक आशेचा किरण देऊन जातो. अगदी स्वामी महाराज सुद्धा आशेची किरण म्हणूनच आपल्या सर्वांच्या आयुष्यात स्वामी महाराजांचं आगमन ही सुद्धा तशीच काहीशी अनुभूती आहे. आपल्यापैकी काही नास्तिक सुद्धा असतील. काहींना असं वाटत असेल, ही मुलगी काय सांगत असते, असं काही घडत असेल का? त्या सर्वांना माझा एकच सल्ला आहे, कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवल्याशिवाय त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आजचा आपला स्वामी अनुभव आहे वामन हरी पेटे ज्वेलर्स, ज्यांना तुम्ही आम्हीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यांचं कार्यामुळे पूर्ण जगभर सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यांना आलेला स्वामी अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. स्वामी महाराजांचा हा खूप सुंदर असा अनुभव आहे. या स्वामी अनुभवातून अनेक लोकांना स्वामींची प्रचिती मिळते. अनेकांच्या दुःखांचं सुद्धा निरसन सुद्धा होते. निराशेचं सावट असणारे एका आशेचा दुवा म्हणजे आपले स्वामी. सुबत पेटे ह्यांच्या पत्नी म्हणजे वामन हरी पेटे ह्यांच्या सून. आत्ताच नाही तर आमची संपूर्ण कुटुंब बऱ्याच वर्षापासून स्वामींच्या सेवेत आहे. त्या सांगतात त्यांचं लग्न 2001 मध्ये झालं होतं, पण आमची पेढी ही खूप आधीपासून आहे. माझं माहेर हे मुंबईमधील गोरेगाव येथीलचं, पण माहेर अशी कुठली सेवा किंवा पूजा होत नसे. घरी फक्त वर्षातून एकदा गणपती बाप्पा येत असे आणि त्यांची शास्त्रोक्त पूजा करायचो. तेव्हाच्या काळी स्वामींबद्दल इतकं काही कुणाला माहीत सुद्धा नसेल. 2001 मध्ये मी जेव्हा लग्न करून सासरी आले, सासरी जवळच मुंबई येथील बांद्रा येथे आम्ही राहतो, तेव्हा मी बघितलं माझ्या सासूबाई रोज स्वामींचे सारामृत वाचत असायच्या. नेहमीच त्यांचं गुरुचरित्र पारायण सुरू असायचं. नेहमीच त्या स्वामींच्या सेवा न चुकता करत असायच्या. आमच्या घरात सर्वात जास्त धार्मिक म्हणजे माझ्या सासूच होत्या. त्यांना ह्या सगळ्याची खूप आवड होती. तेव्हा स्वामी समर्थांविषयी जास्त काही कुठे माहीत सुद्धा नव्हतं. त्या काळातही अगदी आधीपासून सासूबाई हे सगळं करत असायच्या. हे सर्व बघून खूप नवलही वाटायचं. आमचं देवघर खूप मोठं आहे, पण देवघरात कुठलीही मूर्ती नाही. फक्त एक छोटा गणपती आणि एक पंचधातू वापरून बनवून घेतलेली सोन्याची स्वामी मूर्ती. हे सर्व बघून खूप नवलही वाटायचं आणि कौतुक सुद्धा. माझे मिस्टर, सासरे, दीर सर्वच स्वामींना खूप मानत होते. एके दिवशी मी सहजच विचारलं, तेव्हा माझ्या सासूबाईंनी सांगितलं. माझ्या सासूबाईंना स्वामींचा आलेला अनुभव त्यांनी मला तेव्हा सांगितला. अक्षरशः अंगावर काटे येतील असाच तो अनुभव होता. त्या सांगत होत्या, खूप जुना अनुभव आहे. लग्न झालं आणि मुलं झाली,
त्यांच्या घरी एक छोटंसं किराणा मालाचे दुकान होते. कालांतराने ते दुकान बंद पडले. त्या दरम्यान तुझे सासरे म्हणजे माझे सासरे वामन पेटेंना आजारांना ग्रासलं. अचानक त्यांचं डोकं खूप दुखायला लागलं. तेव्हा चेक केल्यानंतर त्यांचा मायग्रेन असल्यासारखं वाटलं. पण नंतर असं कळलं की त्यांना ब्रेन कॅन्सर आहे. त्यामुळेच त्यांना इतका त्रास होत होता. पुढे ताई सांगतात, ब्रेन कॅन्सर म्हणजे अगदी मृत्यूच, वाचण्याची शक्यता सुद्धा नसल्यासारखी. त्यांची सिच्युएशन पण खूप क्रिटिकल होती. सासूबाई सांगत होत्या, ते ऐकून खरंच अंगावर शहारे येत होते. ते ऐकून खरंच तेव्हा माझे पती दीर अगदी लहान होते. तेव्हा पैसेही जास्त नसायचे. मोठ्या हॉस्पिटलला न्यायचं तर तोही खरंच न परवडणारचा होता. ताई म्हणतात, सासूबाईंनी कसं सहन केलं असेल. तेव्हा सासूबाई सांगतात, अचानक माझ्या मिस्टरांची तब्येत खूप खराब झाली. अगदी डॉक्टरांनी सुद्धा गॅरंटी सोडली. तेव्हाच त्यांना एक पत्ता मिळाला. त्यात सांगितलं होतं की तुम्ही अक्कलकोटला जा. तिथे गेल्यानंतर प्रत्येक संकटावर उत्तर मिळतं. तिथे तुमचे सर्व प्रश्न सुटतील. तिथे गेल्यानंतर मारणारा माणूस सुद्धा वाचतो. त्यानंतर सासूबाई सासऱ्यांना घेऊन अक्कलकोटला गेल्या. तिथे जाऊन त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले. त्यावेळी स्वामींना सर्व सांगून ते घरी परतले. सोबत तिथून त्यांनी स्वामींची विभूती सुद्धा आणली होती. रोज नियमित त्या साऱ्यांच्या कपाळाला ती विभूती लावत असत. आजही स्वामींची विभूती आमच्या घरी आहे आणि रोज आम्ही ती विभूती लावतो. त्यानंतर साऱ्यांचे रिपोर्ट्स यायला लागले आणि विशेष म्हणजे ते रिपोर्ट नॉर्मल यायला लागले. त्यांच्या तब्येतीत अचानक सुधारणा झाली असं वाटायला लागले. सगळं संपल्यासारखं वाटत असताना प्रकाशाची तिरपी पाडवी तसा स्वामींचे छायारूपी छत्र मिळाले. स्वामी जीवनात एक नवीन उमेद घेऊन आले आणि संसार पुन्हा मार्गी लागायला सुरुवात झाली. ताई सांगतात, तेव्हा जर सासऱ्यांना काही झालं असतं तर त्यांचं आयुष्यच थांबलं असतं. स्वामींची पहिली प्रचिती त्यांना मिळाली. तेव्हापासून सर्वांचा स्वामींवर विश्वास बसला. तेव्हापासूनच आमच्या घरातील प्रत्येकजण स्वामींची मनापासून पूजा सेवा करतो. त्यानंतरचा सुद्धा एक छान प्रसंग त्या सांगतात. सासरे ठीक झाले, पण त्यानंतर घरात कुठलाच इन्कमचा मार्ग नव्हता. तेव्हा सासऱ्यांनी सोन्यांचं दुकान टाकायचं ठरवलं. पण त्यात सुद्धा त्यांना खूप अडचणी यायला लागल्या. कधी जागा मिळत नसे, तर कधी पैशाची कमतरता, कधी गव्हर्नमेंट लायसन्स, कधी कॅन्सल व्हायचं, तर कधी इन्करेज त्या सांगतात. अशी 2 वर्ष प्रयत्न करून सुद्धा काहीच होत नव्हतं. म्हणून ही पेढी आम्हाला सुरू करता येत नव्हती. म्हणून आम्ही सर्व, मी, माझे मिस्टर आणि मुलं सर्व अक्कलकोटला गेलो. स्वामींना सर्व सांगितले. तिथून पुढे सासूबाईंनी गुरुचरित्र पारायण सुरू केले. 7 गुरुचरित्र पारायण त्यांनी केली आणि स्वामींनी त्यांच्या आशीर्वादाने गुरुवारपासूनच आमची ती पहिली पेढी सुरू केली. त्यानंतर खूप यश मिळत गेले. ताई सांगतात की आम्ही प्रत्येक पेढी ही गुरुवारीच सुरू करतो. सर्वात पहिले आम्ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच सुरुवात करतो. सासूबाई सांगतात की लग्न झालं तेव्हा सोन्याचं मंगळसूत्र सुद्धा नव्हतं, पण आज 118 दुकानं सोन्याची झाली. स्वामींच्या आशीर्वादाने ते इथपर्यंत पोहोचल्या. आता त्या सुद्धा स्वामींचे करतात. नियमित स्वामी सेवा करतात आणि त्यांना खूपदा स्वामी प्रचिती देतात. स्वामी समर्थ हे खरंच साक्षात आहेत. आम्ही नेहमी अक्कलकोटला जातो. हा अनुभव त्यांनी फक्त स्वामीवर असणारा विश्वास अधिक दृढ व्हावा म्हणून त्यांनी हा अनुभव सांगितला आहे.
तुम्हाला माझे स्वामी अनुभव आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.